मा धरा बॉल आता बुकी मारतो मग बांग्या. अरे तारण काय म्हणत तू तर चालला. मी घरी चाललो आता. काय झालं असा भावताळ्यामध्ये जाऊन तर आलं. मला नाही का माझी एक मैत्रीण दिसली होती आणि तिला पाहिलं ना मला असं भावताळल्यासारखं होतं. वडे खायले होती आणि वडे लपवले मला पाहून वडे लपवले. थादोडी होती रे पोरदी. तुला म्हणलं ती पोरदी ना थादोड्या राहते असा बघ बघ त्या ताई तिला ना. मला काय करू मला असं वाटलं पण मी काही करू शकत नाही दादा. आता तू काय तर माहिती का तू ना असा सगळं फाडून फिरून अरे बुक्या बघा बघ भला द्या त्या ताई त्याला नाही. तिचा फोटो काढू का. फोटो फोटो फाडून टाक जाळून टाक मारून टाक तुला कोणी काय म्हणलं तर चाल फोटो फाडतो मी येतो त्या सोबत. कारण म्हणा काय झालं काय पाहिलं. बाबा त्या पोरीचा फोटो पाहिलो बाबा मी. खाऊन त्या पोरीचा फोटोच फाडून टाकतो बाबा. फाडून टाकतो खाऊन काय झालं. बाबा मला लय राग आला संताप आला बाबा. आणि त्या पोरीला मी गावात पाहिला आता अशी मला पाहून अशी गप्पा खायली होती बाबा. अरे बघा बघ डायनासोर सारखी खायली होती बाबा. आणि लपली मला पाहून मला लय राग आला. असं कोण म्हणी रे तुला. आणि तुम्ही आता त्याला पाहिला ताताला वाजायला मी सांगितलं ताता हेच म्हणलं मला माहित आहे मला माहित नाही. मला म्हणे ती पोरगी थादोडी आहे म्हणे त्याचा हे बताबत खायली म्हणे. मॅम मी काय म्हणलो नाही. हे म्हणे फोटो फाडतो म्हणे तिचा. मग आपण काय बोलायचं. नाही बाबा बरं झालं ती मला त्या दिवशीच नाही म्हणली. नाही तर तिला घरात आणला असतं ना बाबा तर नाही का आपल्या घरातला सगळं राशन संपून टाकलं असतं. असे डायनासोर सारखे बघा खाल्ले असतं बाबा तुम्ही. मला तिचा फोटो भेटला ना बाबा असा फोटो फाडतो आणि घालून टाकतो बाबा. नको ती पोरगी. बरं जाऊ दे पोरीगिरीच्या मागं लागू नको. आता त्या फोटोचं सोडून दे चल. हो बाबा हो. तुला म्हणलं होतं ना दादा पोली लय खादोड्या लागली. मला सांगितलं असतं ना. तू किती पती घेतली होती ना. दादा तिने लय पैसे घेतले माहिती. लय लुटलं आणि तू मला दाखव ती पोरगी तू म्हणे अरे तुझे पैसे थोडे घालतो आणि असा हवेत नाला बांधून